त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती कलम 52. आणि महत्त्वाची गोष्ट, तिसरं सभागृह राष्ट्रपती आहे, दुसरं सभागृह आहे राज्यसभा, कलम 80. आता मेन गोष्ट याला आपण संसद म्हणतो. मग जर आपण संसद पाहिली तर ही संसद लक्षात घ्या 12 फेब्रुवारी 1920ला बांधकाम हिचं सुरू झालं. पहा 12 फेब्रुवारी 1920ला या संसदेचं बांधकाम सुरू झालं आणि या संसदेचं बांधकाम 18 जानेवारी 1927ला पूर्ण झालं. तेव्हा आपल्या भारतामध्ये व्हाईसराय नावाचं पद होतं आणि भारताचा व्हाईसराय लॉर्ड आयर्विन. पहा लक्षात घ्या, भारताचा व्हाईसराय कोण आहे? लॉर्ड आयर्विन यानं या भारताच्या संसदेचं पूर्व लक्षात घ्या उद्घाटन केलं. कोण केलं? लॉर्ड आयर्विननं. आयर्विन हा रीडिंग नंतर येणारा आपल्या भारताचा व्हाईसराय. याच्या कालावधीत पहिली गोलमेज परिषद, याच्या कालावधीत सायमन कमिशन, बारडोली सत्याग्रह, गांधीजीची अटक, अनेक संकल्पना याच्या कालावधीत घडल्या. याच्या कालावधीत भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आज थोडं दुःख वाटते, पण इतिहासामध्ये इंग्रजांची पुढं करणाऱ्या लोकांची 10 पानामध्ये इतिहास लिहिला गेला, पण इंग्रजांना विरोध करणारा एक क्रांतिकारक इतिहासाच्या पानात 2-3 ओळीमध्ये आला. त्या शहीद आलम भगतसिंगांची आज जयंती आहे आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भगतसिंग म्हणल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टी आपल्या लक्षात यायला गरजेच्या आहेत. युवक कसा असावा, देशासाठी काय करावं, मेरा आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूँ इनकलाब लिख देता हूँ. 28 सप्टेंबर 1907 बग्गा, पंजाब नावाच्या राज्यामध्ये जन्म. आईचं नाव विद्यावती, वडिलाचं नाव किशन सिंग. वयाच्या 15व्या वर्षी संघटना. 23 वर्षामध्ये 23 मार्च 1931ला फाशी. सँड्रस, लाहोर हल्ला, काकोरी कट, अतिशय महत्त्वाच्या खटल्यामध्ये योगदान. त्या शहीद आलम भगतसिंगांची आज जयंती आहे आणि म्हणून प्रथमतः हृदयाच्या तळापासून विनम्र अभिवादन त्यांना, त्यांच्या स्मृतींना. तसेच आज लता मंगेशकर यांचा देखील जन्म आहे. 1929ला त्यांचा जन्म झालेला आहे. ते पुढे आपल्याला पाहायचं आहे, पण सांगायचं तात्पर्य आयर्विन संसद भवन, या संसद भवन संकल्पनेमध्ये लक्षात घ्या याचा जो डिझायनर होता याचं नाव होता हर्बर्ट ब्रेकर. यानं याचं डिझाईन तयार केलं. यानं काय केलं? आपल्या भारताच्या संसदेचं डिझाईन तयार केलं. पूर्व लक्षात घ्या 24.282 चौरस मीटर याचं क्षेत्रफळ होतं. हे संसद भवन बांधायला आपल्याला 63 लाख रुपये त्या काळी खर्च आला. 36 मीटर हिचा गोल घुमट होता. हार्बर्ट ब्रेकर याने डिझाईन तयार केलं. 24.282 चौरस मीटर एवढं याचं क्षेत्रफळ. व्हाईसराय आयर्विनने याचं उद्घाटन केलं. 18 जानेवारी 1927ला याचं उद्घाटन झालं. 12 फेब्रुवारी 1920ला याचं बांधकाम चालू झालं. 63 लाख रुपये या संसद भवनाच्या लक्षात घ्या बांधकामाला खर्च आला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे संसद भवन आपण बांधलं. आता हे संसद भवन बांधल्याच्या नंतर झालं काय बाबा की 2014ला आपल्या भारतामध्ये सत्ता आली भारतीय जनता पार्टीची. 26 मेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं? पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आपण ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये अलीकडे बदल करायचा ठरवला. जसं आपण पाहिलं की इथून पुढे इंडिया म्हणण्याऐवजी आपण भारत म्हणायचे, पण राज्यघटना कलम 1 मध्ये असं म्हणण्यात आलं इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजेच इंडिया. तो बदलला काय न बदलला काय लय मोठ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट आपण नवीन संसद पाहिलो. मग ही नवीन संसद पाहत असताना 63 लाख रुपये खर्च आलाय. हार्बर्ट ब्रेकने याची संकल्पना मांडली आहे. 36 मीटर हिचा गोल घुमट उंच आहे. 24.282 चौरस मीटर हिचं क्षेत्रफळ आहे. आणि हे संसद भवन आपण लक्षात घ्या बांधकाम जुन्या काळात 1927ला पूर्ण झालं. पण सध्या आपण विचारात घेतलं तर सध्या चला यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. 92व्या वर्षी पूर्व लक्षात घ्या 92व्या वर्षी लता मंगेशकर यांचं निधन झाले.
27 सप्टेंबरला म्हणजे 28 सप्टेंबर 1929ला जन्म आहे. 6 फेब्रुवारी 2022ला यांचं निधन आहे. 1997ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेती पहिली महिला आहे. लक्षात घ्या. 2001ला सर्वश्रेष्ठ पुरस्कार भारतातला तो भारतरत्न यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण पाहिलं तर यांना पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे. आणि 1989 मध्ये चित्रपटसृष्टीतला सर्वात मोठा पुरस्कार यांना देण्यात आला आहे. तो पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. कोणता पुरस्कार आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार. पहा लक्षात घ्या. लता मंगेशकर, वडील दीनानाथ मंगेशकर. वडील कोण आहेत? दीनानाथ मंगेशकर. उषा, मीना, आशा आणि हृदयनाथ हे त्यांचे बंधू. यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळालेले आहेत. आता मेन गोष्ट लक्षात घ्या पोरं. पुढे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये शहीद आलम भगतसिंग, शहीद आलम भगतसिंग आपल्या सामाजिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी व सर्व काळ आपल्याला जनतेला स्थितीत केलेच पाहिजे. संघर्षात त्यांना सर्वात उत्तमपणे शिक्षित करणे गरजेचे आहे. आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन असणे नेहमीच आवश्यक आहे. शहीद आलम भगतसिंग, शहीद आलम भगतसिंग. सर्वात महत्वाची गोष्ट है, मैं क्यों सम्मान करूं गांधी वाले विचारों का, मैं क्यों सम्मान करूं गांधी वाले विचारों का, मैं तो कर्जदार हूं भगत सिंह के चीखों का, कई ने गोली खाई कई को फांसी हुई, क्यों झूठ बोलते हो साहब, आझादी तो केवळ चरखोने लाई. या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वांचं योगदान आहे. ते योगदान असणारे शहीद आलम भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये बग्गा नावाच्या गावात पंजाब नावाच्या राज्यामध्ये झाला. 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड याने अतिशय जवळून पाहिला आणि त्यामुळे ब्रिटिश सत्तेबद्दल त्यांच्या मनात राग आला. लहानपणी बंदूक एका जमिनीत रवताना किशन सिंगाने विचारलं की भगत क्या कर रहे हो. त्यांनी सांगितलं कि मैं बंदूक के पेड़ लगा रहा हूं, यहाँ अनेक बंदूक लाएंगे, मैं हाथ में लूंगा और यहाँ के इंग्रजी की सल्तनत खत्म कर दूंगा. म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या. एवढा राग पण झालं काय. लाहोर असेंब्लीमध्ये हल्ला, सँड्रस या भिकारचोट ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या आणि 23 मार्च 1931ला शहीद आलम भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना देण्यात आलेली फाशी. ही पण गोष्ट सध्याच्या तरुणांना लक्षात असायला हवी की बाबा आपण क्षणिक सुखाच्या मागे लागतो, आपण भौतिक सुखाच्या मागे लागतो, पण देश, देशातली माती, आपली जननी आणि आपला उदरनिर्वाह करणारी जनमाता याचा कधी कधी आपण विसर पडतो. ह्या पण गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे शहीद आलम भगतसिंगांनी भारतातल्या तमाम तरुणांना सांगितले. मेन गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये आपण पाहिलं नवीन संसद भवन. पोरं लक्षात घ्या. नवीन संसद भवनाचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा आपण सांगितलं की संसद भवन, आपल्या भारताला संसद असावी, राज्यघटना कलम 79. पहा या नवीन संसद भवनाला आपल्याला 971 कोटी रुपये खर्च आलाय. हे संसद भवन बांधायला आपल्याला 29 महिने लागलेत. ह्या संसद भवनामध्ये लक्षात घ्या पहिले बसत होती लोकसभा, बसत होती राज्यसभा. कलम 108 नुसार लोकसभा आणि राज्यसभा या दोघांना एकत्रित करण्यासाठी राष्ट्रपती विशेष अधिवेशन बोलवत असतो आणि आता ते बोलवण्यात आलं होतं. तर लोकसभेची सदस्य संख्या आपल्या भारतात 543 आहे. लक्षात घ्या. राज्यसभेची सदस्य संख्या 245 आहे. मात्र 2026ला हे सर्वच मतदारसंघ बदलण्यात येणार आहेत आणि म्हणून 2026ला हे आपले मतदारसंघ बदलण्यात येणार असल्यामुळे आपण याच्यात बदल केला की आपल्या लोकसभेची सदस्य संख्या 543 जरी असेल, याच्यामध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्य होते, ते सध्या रद्द करण्यात आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे
आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट की सध्या लोकसभेची आसन क्षमता आपण 888 लोकांची केलेली आहे। 2026ला आपल्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे, म्हणजे नवीन लोकसंख्येनुरूप सदस्यांची संख्येत वाढ होईल। तर आपली आसन क्षमता 888 आपण लोकसभेची केली। 245 आपल्या राज्यसभेची सदस्य संख्या आहे, ती आपण वाढीव 384 केली आणि संयुक्त 1272 लोक या नवीन संसद भवनामध्ये बसले पाहिजेत, अशी व्यवस्था आपण या संसद भवनामध्ये केली। 971 कोटी रुपये आपल्याला खर्च आलाय। 6500 चौरस मीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे। 7 लाख सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा चौरस फूट एवढं याचं क्षेत्रफळ आहे आणि एवढं संसद भवन आपण 4 मजली बांधले। पहा किती मजली बांधले, 4 मजली आपण आपल्या भारताचं संसद भवन बांधले। लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टी पाहिलो त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी पाहत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की संसद भवन हे 20 सप्टेंबर 2023चं चित्र आहे। या संसद भवनामध्ये सर्व लोक बसलेत, अशी परिस्थिती याच्या अगोदर आपल्याला कधी दिसली नसेल। पहा नव्या संसदेची ही पहा भव्यता, लोकसभेत 888 खासदारांसाठी आसन व्यवस्था कशी। आता 888 का बाबा, तर आपल्या भारताची लोकसभा 543, राज्यसभा 245, म्हणजे अभ्यास तुम्हाला परफेक्ट पाहिजे। पहा लक्षात घ्या, मग 5 आणि 3 8, 4 आणि 4 8, 7 100 सीटांची आसन व्यवस्था आजही आपल्याकडे रिकामी आहे। हे पाय हे का, हे पाय म्हणजे एवढी आसन व्यवस्था आपण सध्याच्या नवीन लोकसभेमध्ये केलेली आहे। लोकशाहीचे नवे मंदिर हे आपल्या भारतीय सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला गौरव असावा एवढं संसद भवन आपण बांधलेलं आहे, कारण याच्यावर आपल्याला 971 कोटी खर्च आलाय। 29 महिने आपण बांधकाम केले, ही काही साधी गोष्ट नाहीये। लक्षात घ्या, 4 मजली याचं बांधकाम आहे, 6500 चौरस मीटर मध्ये याचं बांधकाम आहे, ही काही साधी गोष्ट नाहीये। आणि म्हणून लक्षात घ्या, हे संसद भवन आपला अशा पद्धतीने, याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीवर अगोदर बोललो मी। हे पहा, आपल्याला आलेला 971 कोटी रुपये खर्च, आपलं बांधकाम 29 महिने, 1272 लोकसभा राज्यसभा हे दोघं लोक एकत्रित बसतील एवढी आसन व्यवस्था। इकडे पहा, लोकसभेची आसन व्यवस्था 888 असून आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, तर या मोराचे जे काही डोळे असतात त्याला अधोरेखित डिझाईन आपण या संसद भवनाच्या बैठकीला केली। पहा, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित लोकसभेची रचना आणि सजावट करण्यात आली आहे। पहा काय म्हणलो आपण, आता मेन गोष्ट लक्षात घ्या, राज्यसभा आपल्या भारताचा राष्ट्रीय फूल कमळ याची डिझाईन आपण राज्यसभा सभागृहात करण्यात आली। जुनी राज्यसभा 245 सदस्यांची होती, याच्यामध्ये 233 सदस्य घटक राज्य केंद्रशासित प्रदेशामधून आपण निवडायचो आणि 12 सदस्य राज्यघटना कलम 80 उपकलम 3 अन्वय भारताचा राष्ट्रपती कला वाणिज्य विज्ञान अर्थ पत्रकारिता सामंजस्य चित्रपट क्रीडा या क्षेत्रातून निवडायचा, असे 245। पण नवीन राज्यसभेचं दालन आपण 384 सदस्यांचं केले, तर त्याला डिझाईन आपल्या भारताचं राष्ट्रीय फूल कमळ याची डिझाईन आपण दिली। 1980 ला आपल्या भारतामध्ये पहा, 1980 ला आपल्या भारतामध्ये एक पक्ष निर्माण झाला, त्याचं नाव भारतीय जनता पार्टी। पहा, जनसंघाची फूट पडून हा पक्ष निर्माण झाला, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तयार केला। पहा, सध्या या पक्षाचे अध्यक्ष आहेत JP नड्डा, लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, लोकसभेचे अध्यक्ष। पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, 2014 पासून हा पक्ष सत्तेत आहे। 2021 ला हा पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आला। या पक्षाच्या कालावधीमध्ये कलम 370, कलम 35A
राम मंदिर, त्याच्यानंतर तिहेरी तलाक, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आणि नागरिकत्व विधेयक, ह्या गोष्टी या कालावधीत गाजल्या हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आठवलं असेल. यस. आता एक गोष्ट क्लिअर करा, महत्त्वाची गोष्ट पहा. तर नवीन संसद भवन नुकतेच 24 मे 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नूतनीकरण केलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग, कोणाचा भाग आहे? सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग असलेल्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. वास्तुविशारद बिमल पटेल, म्हणजे नवीन संसद भवनाच्या वास्तूचे विशारद कोण होते? तर बिमल पटेल फ्रॉम गुजरात. पटेल म्हणल्यावर महाराष्ट्रात कुठून येईल बबनराव? ते येतील गुजरातमध्ये. तर लक्षात घे, 2019 मध्ये याची ओपनिंग झाली 28 मे या तारखेला. पहा, संसदेच्या नवीन इमारतीची गरज काय? खासदारांना बसण्यासाठी कमी जागा होती, ती वाढवण्यासाठी. धोक्यात असलेल्या पायाभूत सुविधा याच्यामध्ये देण्यात आल्या. म्हणजे ही संसद भवन कशी आहे? तर ही भूकंप विरोधित आहे, भूकंप रोधक आहे, हे हिचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही पाहिलं असेल, अफजल गुरु नावाच्या भिकार चोटानं आपल्या संसदेवर हल्ला केला होता. त्याला मारण्यासाठी आपण ऑपरेशन, लक्षात घ्या, 3 स्टार नावाची मोहीम राबवली होती 2013ला, आणि त्याला आपण फाशी दिली. तर मेन गोष्ट हे आपल्या संसदेचं वैशिष्ट्य आहे. अधिकृत इमारतीमध्ये अग्निसुरक्षा ही प्रमुख चिंता आहे. पहा, नवीन संसदेत संबंधित महत्त्वाचे मुद्दे. हिचा आकार त्रिकोणीय. पाहिला आपण, ही आपल्या भारताची नवीन संसद आहे. अनुकूल वातावरण आहे, भूकंप सुरक्षित आहे. लोकसभा राज्यसभा हिच्यामध्ये आपण वाढीव सदस्य संख्या केलेली आहे. जुनी होती 543, जुनी होती 245, नवीन केली आपण 888, नवीन केली आपण 384 आणि 1272 एकत्रित लोक बसतील असं वैयक्तिक दालन हे नवीन संसद सभागृहाचं वैशिष्ट्य आहे. पुढे लक्षात घ्या, मुख्य प्रवेशद्वारासमोर मध्यवर्ती प्रेक्षागृह लाऊंज आहे. खासदारांनी विशेष परवानगी घेऊन भेट देणाऱ्या येथे प्रवेश मिळेल. पण याच्यात असं सांगितलंय की आपल्या भारताची जी राजमुद्रा आहे त्याच्यावर धर्मनिरपेक्ष नावाचा शब्द याच्यातून काढण्यात आलाय. अशी न्यूज व्हॉट्सअपला फिरू लागली. त्याचं खरं खोटं नंतर आपण डिटेल लेशनमध्ये पाहूया, पण असं फिरू लागलं. मेन गोष्ट लक्षात घ्या, खासदारांसाठी मोठे सभागृह, ग्रंथालय. आता एक खासदाराला पाहिजे. आता खासदार काही वाचणार, त्याच्याकडे काही वेळ असणार, ते फोनवर बोलणार, पैसे कुठं खायचे ते पाहणार, का अभ्यास करणार, ह्या मोकार गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याला सभागृह हे म्हणा, ग्रंथालय हे, कोणत्या खासदारानं कोणतं पुस्तक वाचले आणि सध्या भारतातला कोणता खासदार पुस्तकानुरूप बोलतो याचा विचार आपणच केलेला बरा. सध्या याचा विचार आपणच केलेला बरा आहे. तर पहा, मध्यवर्ती प्रेक्षागृहांच्या खुल्या भागात वटवृक्ष, भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे वडाचं झाड. हा, तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे, त्याचा विचार इथं करण्यात आला. पुढे लक्षात घ्या, लोकसभा, राज्यसभा आणि संविधान सभागृहात देशाच्या विविधतेचे प्रतीक असलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या खिडक्या आहेत. या खिडक्यावर देशाचं जे प्रतीक आहे, मग प्रतीकामध्ये काय आहे? भारताचा राष्ट्रीय झेंडा तिरंगा, भारताची राष्ट्रीय प्रतीक असणारी भारताची राजमुद्रा, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, भारताचं राष्ट्रीय फूल कमळ, भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड, भारताचा राष्ट्रीय पेय चहा है ना, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन, भारताचं राष्ट्रीय घोषवाक्य सत्यमेव जयते, भारताचं राष्ट्रगीत जन गण मन, भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम. ह्या प्रत्येक गोष्टीचा समावेश ह्या खिडकीवर करण्यात आला. कळलं का? आता पुढे पहा, मार्शल सुरक्षा. इथं कर्मचाऱ्याला सुरक्षा देण्यात आली. मग आपल्या भारतात जो कर्मचारी इथं सुरक्षा देणारे त्याचा ड्रेस कोड बदलला. त्याच्या ड्रेस कोडवर आपण कमलाचं चित्र आखलंय. हे इकडं पाय, सरळ डीएडला असताना डिझाईन पण जमायची.
अनेक पोरी मायाकून काढून घ्यायच्या आणि त्याच्यामुळंच सर नापास होत होते, पण वाचले जराशा ना. हा लक्षात घे. तर काय म्हणते पाय, वाहन चालका यांना नवा गणवेश, नोकरशांचा बंद गळा कोट, त्यांना गर्द गुलाबी रंगाचे जॉकेट आणि त्यावर कमळाच्या फुलाचे नक्षीकाम. पुढे पहा. आता आपल्या भारताचं जे संसद भवन आहे, या संसद भवनाला आपण प्रवेशद्वार निर्माण केलेत. त्यामध्ये एक लक्षात घे, ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार. त्याच्यानंतर इतर आपण 6 द्वार केलेत आणि त्या 6 दरवाजावर आपण भारतातल्या राज्यामध्ये जे काही एखादं मंदिर असेल, त्या मंदिराचं नक्षीकाम असेल, तिथलं एखादं वैशिष्ट्य असेल, ते आपण त्या मंदिराच्या दरवाजावर कोरण्याचं काम केलंय. मग असे 6 दरवाजे कुठले, तर एक पाय हंसद्वार, हंपीतील विजय विठ्ठल मंदिरातील हंस आपण इथं कोरले. काय कोरले? हंस. शार्दूल द्वार, ग्वाल्हेर येथे गुजरी महालाच्या प्रवेशद्वारावर व्याघ्रमूर्ती, इथं पहा, इथं वाघ, इथं हंस. गजद्वार, गज म्हणजे हत्ती, पहा, कर्नाटकातील बनवासी येथील मधुकेश्वर मंदिरातील शिल्पापासून प्रेरित होऊन हत्तीचे 2 शिल्प इथं आपण काय केले, या ठिकाणी कोरीव केले. मकरद्वार, मकर म्हणजे मगर, कोणे? मगर. कर्नाटकातील होयसाळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मगरीच्या मूर्तीपासून प्रेरित होऊन येथील शिल्प आपण तयार केले. गरुडद्वार, इकडे पहा, तामिळनाडूतील 18व्या शतकातील नायक काळातील शिल्पकलेचा आधार घेऊन इथे शिल्पकला आपण साकारली. कोणतं राज्य? तर भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू नावाचं राज्य. अश्वद्वार, इकडे पहा, ओडिसातील कोणार्क सूर्य मंदिर. कोणता बाब्या? कोणार्क सूर्य मंदिरातील शिल्पापासून प्रेरित होऊन आपण या ठिकाणी हे केलंय. मग आपण काय केलं बाबा? हंस, वाघ, मगर, लक्षात घ्या, हत्ती, तामिळनाडू, कोणार्क इथल्या मंदिराचा आधार घेऊन आपण इतर 6 द्वारावर त्यांचं कोरीव नक्षी काम केलंय. 3 द्वार आपल्याकडे ऑलरेडी आहेत, ज्ञानद्वार, शक्तिद्वार, कर्मद्वार. आता पहा, त्याच्यानंतर सेंगोल. आपल्या भारतात जुनं सरकार जाताना नवीन सरकार सत्तेत येईल तेव्हा त्यांच्याकडे सत्ता हस्तांतरण करताना त्याच्या हातात देण्याची पद्धत होती. पहा, त्याच्या हातात देण्याची जी पद्धत होती, लक्षात घ्या, त्याने याच्या अगोदर संसद भवनात लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल स्थापित केला जाणार आहे. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर ब्रिटिश सत्तेकडून सत्ता हस्तांतरित प्रक्रिया कशी पार पडणार असा प्रश्न तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंट, कोण? लॉर्ड माउंटबॅटन यांनी सी राजगोपालचारी विचारला आणि मग त्यानंतर आपण या सेंगोलची पद्धत सुरू केली. तर लक्षात घ्या, ज्याला आपण काय म्हणतो? राजदंड. पहा, याला आपण काय नाव दिलंय? राजदंड. म्हणजे ज्याची सत्ता संपली त्यानं नवीन सत्तांतरण करताना तो हस्तांतरित करणे, त्याच्या हातात देणे आणि सत्तेचे सूत्र त्याच्या हातात देणे, असा त्याचा अर्थ. तर ही देण्याची पद्धत या नवीन संसद भवनामध्ये आपण नव्याने सुरू केली आहे. आपण काय केली? सुरू केली आहे. पुढे पहा, विश्वासी नाते. आता हे आपण नवीन फंडा केला. या ठिकाणी काय केलंय? संसदेच्या नव्या वास्तूंचे सर्वात आकर्षण केंद्र पुकोहो पेंडुलम. हा पेंडुलम आहे जो 49 तास 59 मिनिटं याचा परिवलन कालावधी असणार आहे. तो एक फेरा पूर्ण करायला 49 तास 59 मिनिट घेणार आहे. पुरवणीत लक्षात घ्या. काय आहे तो? तर पुकोहो पेंडुलम. पायल काय नाव दिलं आपण? पुकोहो पेंडुलम. सर्वात महत्वाची गोष्ट पहा. 49 तास 59 मिनिटे 18 सेकंद एवढा कालावधी याला एक फेरा पूर्ण करायला लागणार. हे जे काही फिरणार आहे असं, हे पहा, असं, हे असं. तर एक फेरा पूर्ण करायला याला एवढा कालावधी लागणार आहे. आपल्या संसद भवनाचं वैशिष्ट्य आहे. पुढे लक्षात घ्या, संसद भवनाच्या शिल्पकलेतून प्राचीन भारताची आपण झलक केली आहे. कशी? पहा, संसद भवनातील विविध शिल्पे लक्ष वेधून घेतात. पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक काळाची झलक या शिल्पामधून दिसते.
75 फूट उंचीचे 2 पितळी भित्तचित्रे असून त्यापैकी एकावर भारतीय वारसा आणि संस्कृती कोरली आहे. दुसऱ्या भित्तिचित्रामध्ये समुद्र मंथन कोण केलं होतं? महादेवांनी कथा सांगितली आहे. मूर्तिकार नरेश कुमावत. परीक्षेत हे विचारले जाईल ना, कोण केलं बाबा हे? नरेश कुमावत. संसदेचे डिझाईन कोण केलं? बिलाल पटेल. पहा, अखंड भारत संसद भवनातील एका भित्तिचित्रावर अखंड भारताचा नकाशा, म्हणजे आपल्या भारतातून म्यानमार, आपल्या भारतातून बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आपण वेगळा केला, तर अखंड भारताचा नकाशा आपण इथं घेतला. हे पहा, हा सम्राट अशोक काळातला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय पहा, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकत्रित इथं छायामुद्रित चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आले. लक्षात घ्या, या ठिकाणी चाणक्य, आंबेडकर, नवीन संसदेत प्राचीन भारतीय विद्वान आणि रणनीतिकार चाणक्य यांचे भित्तिचित्र, त्याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित शिल्प लक्ष वेधून घेते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाही शिल्प या ठिकाणी नोंदण्यात आलेला आहे. ह्या शिल्पासाठी 75 कलाकारांचं योगदान आहे. 75 कलाकारांचं योगदान आहे. ह्या प्रत्येक गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आल्यात. संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांची गौरव गाथा, म्हणजे सम्राट अशोकासह अनेक पराक्रमी राजा आणि महाराजांची झलक, पण छत्रपती शिवाजी महाराज तमाम आपल्या भारतीयांचं स्मृतिस्थान आहे, प्रेरणास्थान आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा, भारतातल्या तमाम लोकांचा स्वाभिमान जागृत व्हावा, यासाठी त्यांची गौरवगाथा या संसदेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. हे पहा, राज्याभिषेकाचा प्रसंग, त्यांची छायाचित्र, अनेक गोष्टी इथं नमूद करण्यात आलेल्या आहेत. आता पहा, संसदेच्या नवीन इमारतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? मिच्छामी दुक्कडम, मिच्छामी दुक्कडम असे भारताचे पंतप्रधान या ठिकाणी म्हणालेले आहे. आता लक्षात घ्या, भारताचे पंतप्रधान हे मल्लिकार्जुन खरगे आहेत. सध्या काँग्रेस नावाचा जो काही पक्ष आहे याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 28 डिसेंबर 1885 हा पक्ष निर्माण झाला होता. येवो ह्यूम नावाच्या व्यक्तीनं निर्माण केला होता. लक्षात घ्या, याच्या अनेक अधिवेशनं पार पडले. सोनिया गांधी यावेळेस अध्यक्ष होत्या. रायबेली मतदारसंघामधून निवडून आलेल्या त्या खासदार आहेत. तर मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यांची समोरासमोर भेट झाली. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोघं एकमेकाला कोणत्या भाषेत बोलत असतील त्याचं त्याला माहीत. आपण आगाव गणित लावायचे नाही, आपण आगाव गणित या ठिकाणी लावायचे नाही. मेन गोष्ट, हां, आठवणी साठवत फोटो सेशनने जुन्या संसद भवनाला निरोप. जुनं संसद भवन होतं, अनेक वर्ष, काही काही 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे खासदारकी उपभोगलेली आहे. काही काही तर विकास काहीच केला नाही, अख्खा महाराष्ट्र लुटला, ते पण इथं होते. पण त्यांनी जुन्या संसद भवनाला निरोप दिला अशी एक गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आली. आणि जाता जाता निरोप देताना याने फोटो काढला. याने काय केला? फोटो काढला, पोझिशनमध्ये फोटो दिला. हे पहा, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्वपक्षीय खासदारांसोबत चहा पानावर गप्पा केल्या. त्यात इंडिया आघाडीतील पक्षांच्या सदस्य जास्त होत्या. राष्ट्र काँग्रेसच्या वंदना चव्हाण, काँग्रेसच्या रजनी पाटील, राजद मिसा भारती, ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, झामू मोर्चा महुआ माझी, रालोदच्या जयंत चौधरी, माकपच्या जॉन ब्रिटास आणि इंडिया आघाडीच्या सदस्य व्यतिरिक्त भाजपचे नीरज शेखर आणि सुरेंद्रसिंह नागर, कार्तिकेय शर्मा हेही नव्या संसद भवनातील कॅफ्टेरियामध्ये चहापानाचा आस्वाद घेत असल्याचे या छायाचित्रात दिसत आहेत. आपलं कोणीच नाही, ते चहापाना घेतील, स्वतःचं पोट भरतील. आपण आपल्या पोटापानाचा प्रश्न मिटवावा, नाहीतर आमचे साहेब इथं चहा घेताना केळ्या आपलं काय ते पाहायचं, त्याच्यासाठी मरमर करायची नाही. आपला बाप है ना 5 रुपयाचा चहा घेताना 3दा विचार करतो, त्याचा फोटो टाकायचा. महाबाप या हॉटेलमध्ये चहा घेताना, महाबाप जिंतूर मधल्या या हॉटेलमध्ये जेवताना, महाबाप परभणी मधल्या या हॉटेलमध्ये जेवताना, आपण आपल्या बापाच्या स्टेटसकडे जास्त लक्ष द्यायचं. याच्या स्टेटसही घेणं नाही. 7 पिढ्या जगून पोट भरून उरल एवढं यानं कमवलेलं आहे, याचा आपण विचार करायचा नाही. त्याच्या सर्व थेट भाजप,
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव ठाकरे गट एकही राहिलं नाही, सर्वांची नावं त्याच्यात मी वाचिले. चला, तर अशा पद्धतीनं आपण आपल्या भारताच्या नवीन संसद भवनाचा विचार केला. 1272 चेअर असणार आहेत. लोकसभेच्या नवीन 888, राज्यसभेच्या 384, 971 कोटी खर्च. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट 29 महिन्याचं बांधकाम. आणि सध्या आपण पाहिलं असेल नवीन संसद भवनाचं पूर्ण कामकाज चालू झालं. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण त्याचं उद्घाटन केलं आणि पहिलं अतिरिक्त अधिवेशन आपण त्या ठिकाणी पार पाडलं. लोकसभा राज्यसभा एकत्र बसता येईल अशी 1272 लोकांची सीट अरेंजमेंट व्यवस्था या नवीन संसद भवनामध्ये केलेली आहे. त्यासोबतच भारतातल्या शाळा, शिक्षण व्यवस्था, कंत्राट भरती याच्याबद्दल काय बोलायचे हा नवीन विषय आपण घेऊ उद्याच्या तासिकेत. तत्पूर्वी सर्वांना शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.